नमस्कार मंडळी. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि पूजा आहे आज महालक्ष्मीची. तर त्या पूजेसाठी लागणारं जे सगळं साहित्य आहे ना ते मी कालच घेऊन आलेली आहे, कारण की सकाळी लवकर मी पूजा मांडत असते. पण अचानक मला कळलं की मुहूर्त 12 नंतर 12 ते 12:30 आहे आणि संध्याकाळचा आहे, म्हणून म्हटलं चला थोडीशी तयारी आधीच करून ठेवावी आणि पूजा मात्र 12-12:30च्या दरम्यानच करावी. आता मस्त असा मी इथे कलश सजवलेला आहे आणि बघा किती सुंदर कलश दिसतोय. आणि हा जो मुखवटा मी लावलाय ना, तर तो आम्ही एक 3-4 वर्षापासूनच लावायला सुरुवात केलेली आहे. याआधी आम्ही ना फक्त अशी कलशाचीच पूजा करायचो. छान वाटतं असं मुखवटा लावल्यावर, आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि खरोखर समोर देवी आईच बसलेली आहे असं जाणवतं. आणि ही जी पूजा मी मांडते ना, हे आमच्या सासूबाई जशी पहिल्यापासून मांडत आल्यात ना त्याप्रमाणेच मी पुढेही मांडत आहे. आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी थोडीफार पद्धत असू शकते, पण आमच्याकडे तर आम्ही अशीच मांडतो. त्यानंतर मी पटकन कहाणी पण लगेच वाचून घेतली आणि हे बघा किती सुंदर दिसतीये ना पूजा मांडलेली. नंतर खिचडी बनवायला घेतली आणि संध्याकाळचा नैवेद्य बनवायचा होता. त्यामध्ये मस्त अशी वांग्याची भाजी बनवली, वरण भात, तांदळाची खीर बनवली होती, त्यामध्ये थोडासा मधही घातला, मस्त असा नैवेद्य दाखवून घेतला, आरती केली आणि असा संपला आजचा पहिला गुरुवार.